नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक आहे 18 मे 2026 आणि आज आपण अद्रक बाजारपेठांची अपडेट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. बाजारपेठांमध्ये खरोखरच मंदीचं सावट आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये काही चढ उतार होताना आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, महाराष्ट्र अद्रक मध्ये जो महाराष्ट्रातील अद्रक आहे तर त्यासाठी ही थोडीशी मंदीचं सावट आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कारण महाराष्ट्र अद्रकपेक्षा बँगलोर अद्रक असेल, इतर राज्यांतील ओडिसा अद्रक असेल, यांना थोडीशी तेजी, आपल्यापेक्षा किंचितसा भाव फरक, वाढीव भाव फरक आपल्याला पाहायला मिळतो. आणि महाराष्ट्र अद्रक मंडी ही थोडीशी आज कमी भावाने खरेदी झालेली. मित्रांनो, अद्रक पिकाचे भाव हे रोजच्या रोज हे बदलत असतात. त्यामुळे आज जरी मंदी असली तरी काल आपल्याला तेजी होती, पुन्हा आज मंदी जरी असली तरी उद्या पुन्हा आपल्याला तेजी ही आपल्या बाजारपेठांना येणार एवढी गॅरंटी आपल्याला दिसून येते. त्याच अनुषंगाने आपण आज काय काय मागणी ही आपल्या पिकासाठी झालेली आहे हे आपण या ठिकाणी सांगणार आहे. पण ते सांगण्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि मुख्य कार्य की आपण आपले व्हिडिओ बघताना कमेंट नक्की करा की तुमच्या भागामध्ये आज काय मागणी होत आहे. आणि ही मागणी रोजच्या रोज बदलत असते, वेळोवेळी बदलत असते. रात्रीचे सौदे वेगळे असतात, सकाळचे सौदे वेगळे, दुपारचे वेगळे, संध्याकाळचे वेगळे, अशा हिशोबाने या काळामध्ये भाव हे बदलत असतात. त्यामुळे तुमच्या भागामध्ये काय भाव मागणी होत आहे हे आपल्याला सांगा. तर मित्रांनो, आजची रिअल पोझिशन आहे 58 रुपयापासून तर 60 रुपये 61 रुपये दराने मागणी होताना आपल्याला दिसून येते. आजची मागणी ही अद्रक पिकासाठी 58 रुपयांपासून आहे आणि 60-61 रुपयांपर्यंत मागणी ही आजची 18 तारखेची आपल्याला होताना दिसून येते. यामुळे बरेच शेतकरी संभ्रमात पडतील की इतके भाव रिवर्स का आले. तर जर पुरवठा हा अधिक वाढला तर भाव हे थोडेफार घसरतात. मागील आठवड्यातही आपल्याला तेच पाहायला मिळालं, पुन्हा या आठवड्यातही तेच पाहायला मिळालं. त्यामुळे माझं एकच सांगणं असतं की जर ज्यावेळेस भाव हे तेजीत असतात तर त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना अद्रक द्यायची आहे त्यांनी ती अद्रक भाव हे धरून घ्यायचे असतात. जेणेकरून भाव धरून घ्या आणि जर तुम्हाला पडले तर त्या भावामध्ये इसार हा शिल्लक घेऊन व्यापाऱ्यांना अद्रक देऊन टाका. अद्रकीचे बाजारपेठ हे 2 दिवसानंतर पुन्हा एकदा सुधारतील ही आपल्याला अपेक्षा आहे. पण आपण बाजार हे रोजच्या रोज बदलत असतात, त्यामुळे रोज चढ उतार यामध्ये चालू असतो. तर ही आजचे अपडेट आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितले. आणि तुमच्या भागामध्ये काय काय मागणी होत आहे, सौदे होत आहे हे आपल्याला कमेंटद्वारे आपल्या मेसेजमध्ये नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.